नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे मटारपासूनचे डोसे. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते इथे घेतलेलं आहे. मी हे 1 वाटी मटर घेतलेले आहेत. ताजे मटार सोलून घेतलेले आहेत. 1 वाटी दही, 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. जाडा किंवा बारीक दोन्ही चालतो. चवीप्रमाणे आपल्याला मीठ वापरायचं आहे. कोथिंबीर, अद्रक घेतलेली आहे, खायचा सोडा आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हे आपल्याला मटार, दही आणि हे बारीक रवा जे घेतलेला आहे ना, मिक्सरवरती आपल्याला वाटून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीर, मीठ आणि अद्रक टाकून वाटून घेणार आहे मी. आणि हिरवी मिरची पण टाकून घेणार आहे यामध्ये. चवीप्रमाणे मीठ आणि ही दही. हे पहा, अशा पद्धतीने मी वाटून घेतले. यामध्ये मी थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकून घेतले होते. आता हे आपल्याला 10 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे. हे रवा व्यवस्थित फुगला जातो तोपर्यंत. आणि मग नंतर जर पाणी आपल्याला डोस्यासाठी जर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे. यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. 10 ते 15 मिनिट हे व्यवस्थित मी झाकून ठेवले होते. चांगले फुगले गेले रवा आपला. त्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकून घेणार आहे. तवा व्यवस्थित गरम झाला आहे आपला डोशाचा. तेल पसरवून घ्यायचं असं. सावकाश काढून घ्यायचा, कारण हा डोसा आपण मटार घातलेला असल्यामुळं मोडण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपला मस्त डोसा तयार झालेला आहे. ह्या अशा पद्धतीने आपला मटारचा डोसा तयार झालेला आहे. यामध्ये मी हिरवी मिरची वगैरे टाकून घेतलेले असल्यामुळे हा डोसा असंच खायला पण खूप छान लागतो. तुम्हाला जर याच्यासोबत चटणी आवडत असेल तर चटणी किंवा सॉससोबत पण तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर हा माझा मटारपासूनचा जर बनवलेला डोसा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.